महर्षी अष्टावक्रांनी सांगितलेलं ज्ञान जेव्हा राजा जनकानं श्रवण केलं, त्यावेळेस जेव्हा त्यांना ते सगळं समजलं, त्यावेळेस त्यांच्या आतून एक उद्गार काय होता? अहो. म्हणजे आश्चर्य त्यांना वाटलं ह्या ज्ञानामुळं. कारण राजा जनक हे अनुभवी होते आणि एक न्यायप्रिय राजा होता. आणि त्याच्यामुळं त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या जनतेकडे, प्रजेकडे, सगळीकडे अगदी बारकाईनं लक्ष होतं. आणि अशा ज्ञानी माणसाला सुद्धा हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आश्चर्यचकित करत, हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. आता जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघतो, तर त्यावेळेस अष्टावक्रांनी सांगितलेलं ज्ञान आहे ते आपल्या जीवनात कशा पद्धतीनं उपयोगाला आणायचं हे समजणं गरजेचं आहे. आता कसं आहे की ह्याच्यातला महत्वाचा आणि मुख्य भाग काय आहे, की मी सगळीकडे आहे, सर्वव्यापी मी आहे आणि मी कुठेच नाही आहे. हे माझं अस्तित्व आहे. आणि ह्या अस्तित्वाची जाणीव जेव्हा मला होते, त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये प्रगती होते आणि मी मुक्तीकडे जायला लागतो. तोपर्यंत नाही जाणार. तर ह्यालाच काय म्हणलेलं आहे, की प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्तीमध्ये काय आहे, की ह्याच्यातलं जे काय मला दिसतंय, म्हणजेच थोडक्यात जागृत अवस्था, जागृत अवस्थेमध्ये मला जे काय दिसतंय ते म्हणजे प्रवृत्ती आहे. आणि विश्राम स्थितीमध्ये जेव्हा मी असतो, तर त्यावेळेस जी माझी मनस्थिती असते ती आहे निवृत्ती. आता हे दोन्ही समजणं आणि ऐकणं ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. थोडंसं कठीण जाईल, पण आपण जेव्हा त्याचं विश्लेषण करून त्या पद्धतीनं आपलं जीवन जगायला सुरुवात करू, त्यावेळेस ते अतिशय सोपं होईल. आपण प्रवृत्तीमध्ये असताना आपल्याला ह्या संसारामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये दोष दिसले पाहिजे आणि ते दोष आपल्याला दुरुस्त करता आले पाहिजे प्रवृत्तीमध्ये. आणि जेव्हा आपण निवृत्त होतो, म्हणजे विश्राम स्थितीमध्ये असतो, त्यावेळेस हे सगळं काही चाललेलं आहे, हे ईश्वरी कृपेनं सगळं काही ठीकठाक आहे. कुठेही कमतरता नाही, पूर्णत्व आहे. या सृष्टीमध्ये पूर्णत्व आहे. ही निवृत्तीच्या स्थितीमध्ये मनस्थिती असेल तर आपण विश्राम स्थितीमध्ये राहतो, अन्यथा नाही राहत. आणि आपली सगळ्यात मोठी गडबड कुठं होते, की आपण निवृत्तीच्या स्थितीमध्ये प्रवृत्ती सगळी घेऊन बसतो आणि प्रवृत्त असताना निवृत्त होण्याची गोष्ट करतो. म्हणजे अजून थोडं समजण्यासाठी सोपं काय आहे, की जागृत अवस्थेमध्ये असताना आपण काहीच करत नाही. कुठेही दोष दिसले तर हे चालत राहते, ये तो चलते रहता है, ये तो चलते रहता है असं म्हणतो, त्याला ठीक नाही करत. आणि जेव्हा निवृत्ती म्हणजे विश्राम स्थितीमध्ये जातो, तेव्हा ते सगळं समोर यायला. आणि मग समोर येऊन मनात काय येते, हे ठीक नाही, हा माणूस ठीक नाही, ही व्यक्ती ठीक नाही, ही परिस्थिती ठीक नाही, हा समाज ठीक नाहीये, हा संसार ठीक नाहीये. आणि मग आपण संसाराला दोष द्यायला लागतो.
आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्याला मुक्ती मिळणं शक्य नाही. हे आपल्याला गुरुदेव सांगतात. आणि मग सगळ्यात मोठं गुरुदेवांनी काय सांगितलं आपल्याला, की जीवन जगण्याची कला म्हणजे काय आहे. तर प्रवृत्तीमध्ये कार्य करायचं आणि निवृत्तीमध्ये विश्राम करायचा. हे ज्याला समजलं त्यांना ही जीवन जगण्याची कला समजली. मग जागृत अवस्थेमध्ये असताना तुम्हाला छोटे छोटे, अगदी छोटे छोटे दोष सुद्धा दिसले पाहिजे. आणि ते दोष ठीक करण्यासाठी आपल्याला ईश्वरानं कर्म दिलेलं आहे. आपल्याला जे आपलं जे कर्म आहे ते कशासाठी आहे, तर ते दोष ठीक करण्यासाठी. कारण कर्म केल्याशिवाय दोष नाहीसे होत नाहीत. होतात का? तुम्ही कर्म न करता दोष नाहीसे होतात का? नाही होत. त्याला कर्म करावं लागतं. आणि मग त्यासाठी सेवा सांगितलेली आहे. आपण जी सेवा करतो ना, तर ती सेवा कशासाठी आहे, तर हे जे दोष जे काय दिसतात आपल्याला संसारामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या भावामध्ये, जे काय दोष दिसतात ते ठीक करायचे प्रवृत्तीमध्ये असताना, म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये असताना. मग हे जेव्हा आपण विश्राम स्थितीमध्ये जातो तर त्यावेळेस काय करायचं, हे सगळं सोडून द्यायचं. म्हणजेच काय, हे सगळं काही माझं आहे हे प्रवृत्तीमध्ये, आणि माझं काहीच नाहीये हे निवृत्ती स्थिती. हे समजलं आता सगळ्यांना? निवृत्त स्थितीमध्ये माझं काहीच नाहीये. आणि जेव्हा प्रवृत्त स्थितीमध्ये असतो आपण त्यावेळेस हे सगळं काही माझं आहे. मग आपण त्याला ठीक केव्हा करू, तो दोष नाहीसा केव्हा करू, जेव्हा त्याला आपण माझं समजू त्यावेळेस. आपण हे माझं नाहीये, मला याच्याशी काय देणं घेणं नाही असं म्हणेल तर आपण नाही दुरुस्त करू शकत, आहे की नाही? म्हणून ह्या दोन्हीमध्ये. आणि मग आता ह्याच्यामध्ये ज्ञानी व्यक्ती कोण आहे, सात्विक व्यक्ती कोण आहे, तर ज्याला हे समजतंय की प्रवृत्तीमध्ये काय केलं पाहिजे आणि निवृत्त असताना काय केलं पाहिजे, आणि प्रवृत्तीची स्थिती कोणती आहे आणि निवृत्त स्थितीमध्ये आपण केव्हा आहोत, हे समजणं गरजेचं आहे. म्हणजेच आपलं साधं उदाहरण आहे की आपण जेव्हा सुदर्शन क्रिया करतो, प्रत्यक्ष सुदर्शन क्रिया करतो, सगळ्यांनी केलेली आहे, करतो आपण सगळेजण. तर सुदर्शन क्रिया करत असताना आपल्याला काय करावं लागेल, प्रवृत्त स्थितीमध्ये राहावं लागेल, आहे ना? करावं लागेल की नाही? घ्यावं लागेल आपल्याला. श्वास घ्यायचा सोडायचा, म्हणजे गुरुदेवांनी सांगितलं सो हम सो हम सो हम, हे करावं लागेल. आणि जेव्हा क्रिया संपली त्यानंतर जेव्हा आपण पाठीवर झोपतो तेव्हा काय आहे, ती निवृत्त स्थिती आहे. आणि त्यावेळेस जर आपण विश्राम स्थितीमध्ये असेल तर मग आपल्याला मुक्तीचा मार्ग सापडतो, मोक्षाचा मार्ग सापडतो. सुदर्शन क्रिया करत असताना श्वास घ्यायचा नाही आणि मग पाठीवर झोपल्यानंतर मग सगळी गडबड करायची, तर हे झालं उलट. तर हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे, गुरुदेवांना ते सांगायचं आपल्याला. आणि दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे जे काही कार्य आपण करतो तर ते कसं असलं पाहिजे, उत्साहपूर्वक, उत्साहानं करायचं कार्य. मग ते छोटं काम करा, मोठं करा, कुठलंही करा, आपला उत्साह कायम असला पाहिजे. आणि हा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला साधना सेवा करणं गरजेचं आहे. आणि सर्वांना समावून घेण्याची, सर्व समावेशक ही आपली जीवन पद्धती असली पाहिजे. नाहीतर मग ह्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे, हा माणूस वाईट आहे, हा माणूस चांगला आहे, हे चांगलं वाईट अनालिसिस करून वाईट माणसाला दूर ठेवणं, चांगल्या माणसाला जवळ करणं,
तर हे असं नाही. जसं गुरुदेवांनी सांगितलं की हा माणूस वाईट आहे, मग कोणीतरी सांगितलं की ह्याला काढून टाका, तर त्यावेळेस गुरुदेव काय म्हणतात, ह्याला काढून टाकलं तर हा जाणार कुठे आहे? कारण तो इथे येईल तरच सुधरेल, सत्संगमध्ये बसेल तरच त्याच्या वृत्तीमध्ये काय फरक पडेल, अन्यथा नाही पडणार. दुसरीकडे जगात तर हे नाहीच आहे, कुठे जाणार तो? आहे की नाही? तर अशी सर्वसमावेशक आपली जीवन पद्धती आपण करून घ्यायची. आणि त्यामुळं काय होईल, तिथे काय सांगितलंय की माणूस जो आहे त्याच्यात दोष नाही आहे, माणूस सगळे चांगले आहेत. फक्त त्याच्यामध्ये जे काही दुर्गुण असतात किंवा त्यांच्या काही वृत्ती असतात, त्या वृत्ती दूर केल्या की प्रत्येक माणूस हा चांगलाच आहे की नाही? आणि ज्याच्या त्याच्या लेवल प्रमाणे, ज्याच्या त्याच्या ज्ञानाच्या पद्धतीप्रमाणे तो जीवनक्रम चालवत असतो, जीवन मार्गावर चालत असतो तो, आहे की नाही? जसं एक काळ होता, त्या काळामध्ये पूर्ण समाज जे आहे तो विकलांग स्थितीमध्ये गेला होता. आणि त्या स्थितीमध्ये शीख धर्मगुरूंनी कोणती शिकवण दिली, की नुसतं बसू नका, काही न करता बसू नका, सेवा करा, त्यानंतर ध्यान करा. पण जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर तुमचे शस्त्र सुद्धा उठले पाहिजे. म्हणून त्याला नाव काय दिलंय, संत शिपाई. म्हणजे तो संत पण आहे आणि शिपाई पण आहे. निवृत्त स्थितीमध्ये तो संत आहे आणि प्रवृत्तीमध्ये तो शिपाई आहे. तसंच महर्षी वशिष्ठांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही एक सोबत चालले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे सगळे एकत्रित चालले पाहिजे. फक्त आपण हे सगळं ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्यामध्ये तो विवेक येतो की प्रवृत्ती केव्हा आहे आणि निवृत्ती केव्हा आहे. फक्त प्रवृत्तीमध्ये निवृत्त व्हायचं नाही आणि निवृत्तीमध्ये प्रवृत्ती करायची नाही. हे थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्यासाठी आपल्याला अभ्यासाची गरज आहे. आणि तो अभ्यास आपण निरंतर नियमितपणे करायला लागलो की मग आपला स्वतःचा अनुभव बघा ना. सुरुवातीला आपण जेव्हा सुदर्शन क्रिया केली, मेडिटेशन केलं, त्यावेळेस अनंत विचार येत होते. सगळे कधी कधी डोळे उघडत होते, कधी कधी रेस्टलेसनेस होता. बऱ्याच जणांची तक्रार असते की मला ध्यान लागत नाही, मला ध्यान लागत नाही. पण जेव्हा सातत्यानं नियमितपणे तो करायला लागला, तर आत्ताची परिस्थिती कशी आहे, डोळे बंद केले की ध्यान लागते ना. डोळे बंद केले की ध्यान लागते. तीच स्थिती आहे की आपण विश्राम स्थितीमध्ये जाऊ शकतो. आणि दोन्ही हे कसं आहे, दोन्हीचं कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. कुठलाही एक करत बसताल तर जीवन बॅलन्स नाही होत. दोन्ही करायचं हे पण आवश्यक आहे, ते पण आवश्यक. म्हणून संसाराला दोष द्यायचा नाही, आपल्या शरीराला दोष द्यायचा नाही. आणि विश्राम स्थितीमध्ये जेव्हा गेलो आपण, तेव्हा ही सगळी ईश्वरी सत्ता आहे. कोणती सत्ता आहे? ईश्वरी सत्ता आहे. आणि ईश्वरी सत्तेनुसार हे सगळं चाललेलं आहे. ही जीवन पद्धती अवलंबली की मग आपल्याला अष्टावक्राचं ज्ञान जे आहे ते आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं वापरता येते. आणि आपल्या गुरुदेवांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला विस्तृतपणे विवेचन केलेलं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. जे जे आपण करतो आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये, ते सगळं फक्त त्याच्यासाठी आहे. जय गुरुदेव.